अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते। शहराच्या भानखेडा रोड परिसरातील जंगलात एका 18 वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी तत्परता दाखवत 5 संशयित आरोपींना बेड्या ठोकल्यात। मिळालेल्या माहितीनुसार पीडित युवती आणि तिचा मित्र दुचाकीवरून जात असताना या 5 नराधमांनी त्यांना अडवले। त्यांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आणि मित्राच्या खिशातील पैसेही लुटले। त्यानंतर आरोपीपैकी एकाने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। घटनेनंतर पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। तर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्र फिरवली आणि 5ही संशयितांना ताब्यात घेतलंय। दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेझरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ऍक्टिव्हा वाहनावरून जात होते। 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत। याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।